भरना चाहते हैं, लेकिन बहुत कमाल के स्कोरर है। बॉलिंग ट्रैक पर देखना होगा, बॉलिंग पर साकिब को बुलाया है, नॉन स्ट्राइक पर प्रज्वल है और स्ट्राइक पर साहिल है। ये बैटल रंगेगा दोस्तों। 35 का पीछा करना है, लेकिन मैं इतना ही कहता हूँ अमृत, आपके देखने वाले सुनने वाले कान, देखने वाली आंखें और महसूस करने वाला दिल थांब के बैठिए। मजेदार मॅच होगा। बघा काही पोरं स्नॅप काढतायत, संध्याकाळच्या सत्रात बघतायत काय मॅच चालू आहे त्याचा आनंद घेत आहेत, काही निसर्गाचा आस्वाद घेत आहेत। कारण की श्रीवर्धन एक असा कोकणातला तालुका आहे, रायगड जिल्ह्यातला, जिथे पर्यटक आतुरताने येतात आणि या निसर्गाचा आस्वाद घेतात। चला मॅचकडे आपण जातोय। पहिला चेंडू पंच राहुल सर सांगतात की नो बॉल, अक्षय सर सांगतात नो बॉल। यस, नो वरती 1+1 एकूण 2 धावा। बघा स्नॅप मध्ये छोटे छोटे स्टोऱ्या पण टाकल्या जात आहेत। यस, यावेळी डॉट बॉल। बघूया पुढचा चेंडू, पॉवर प्ले नाही आहे, परंतु 3 षटकामध्ये पॉवर प्ले नसून सुद्धा तुम्हाला धावा बनवावे लागतील। पहिल्या षटकामध्ये 6 आले होते, या षटकामध्ये किती येतील बघूया। दुसऱ्या सत्राचा खेळ, साकिबची चांगली गोलंदाजी। ओ माय गॉड, साहिल सारख्या मोठ्या ताकदवर आणि चौकारांचा बादशाह म्हटलं जातो ज्याला, तशा फलंदाजाला रोखून ठेवलंय। कुठेतरी कमबॅक करावा लागेल। आता मला माझ्यासाठी नव्हे तर मला माझ्या संघाच्या मालकासाठी खेळावं लागेल, हे विचार ठेवावे लागतील डोक्यात। परत एकदा प्रज्वलनी काहीतरी सांगितलंय। पुढचा चेंडू, आहा, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात। यावेळी परत एकदा ऑफ ब्रेक टाकलं होतं। हा बघा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज बाद। माझ्या मते फक्त एकच धाव बनवले त्याने आणि आता नवीन फलंदाज मैदानात जात आहेत। अफवान धावा बनवू शकतो। साकिब टू अफवान, मजा येणार आहे। पहिला चेंडू खेळताना पंच आमच्याकडे सांगतात की स्वेरचा मारा आहे। आतापर्यंतची धावा झालेत बघता बघता 3। पुढचा चेंडू, यावेळी टॅप मारलेला फटका, धाव भेटणार नाही। चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात है, कशी भी फील्डिंग नजर आ रही है। एवढं सोपं पण नाहीये। जाळ टाकून ठेवलंय, असा जाळ टाकून ठेवलंय की मासा हा गळ्यात लागणार, परंतु लागला काय। ह्या वर्षातील सर्वात मोठा